नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी इथे आईच्या घरी आलेले आहे। आणखी आपल्या कुळदेवाच्या सुवासनी घालायच्या आहेत, तर सर्व दाखवते तुम्हाला मी। शेलार मामांचे गाव आहे, शेलार मामांचे घर, शेलार मामांची समाधी, सर्व काही मी दाखवते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून। पुऱ्यांची तयारी चालली, इकडे भाजी काकी कापते, तिकडे डाळ शिजत टाकली, गडबड चालली जेवणाची। 1000 रुपयाचे 2000 रुपये लागतात। किती गोळे आणणार आहे ते निर्मलाच्या घरात बोल ना। तरी आपल्या भराडी आईचे मंदिर आहे, पाहू शकता। मंदिराचे बांधकाम चालू केलेले आहे, पाहू शकता। मंदिराचे बांधकाम चालू केलेले आहे। मंदिर झाल्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवूया। आई भराडी माता स्वयंभू प्रगट झालेली आहे। आई नवसाला पावणारी आहे। सरियस नाही, सरियस। तर इकडे सवासणींचं जेवण चाललेलं आहे। आणखी इकडे सगळ्या काकी पुऱ्या बनवतायत, कोण डाळ बनवते, कोण भात बनवते। जेवणाची तयारी चाललेली आहे जोरामध्ये। तर पाहू शकता शेलार मामांचे गाव कुडपण, एकदम हिरव्यागार निसर्गात डोंगरांच्या या रांगेमध्ये खूप छान असं बसलेलं आहे। पाहू शकता, एकदम सुंदर निसर्ग आहे। लोक ते बोलून गेलेत ना कोणीतरी की त्रिजिल्ह्याच्या सीमेवरी वसले असे कुडपण नगरी, भराडी माता राज्य करी, येऊन पहा तुम्ही तरी। तर एकदा नक्की भेट द्या कुडपणला, आणखी नक्की या निसर्गाचा आनंद घ्या। सह्याद्रीच्या कुशीत एकदम हिरवळ जाग्यात बसलेले कुडपण गाव, छानसे शेलार मामांचे गाव पाहू शकता। चारी बाजूनी डोंगरांनी वेढा घेतलेला आहे। तर आज माझ्या बहिणीच्या मुली माझ्यासोबत वरती आलेले आहेत। हॅलो करा। तर पाहू शकता सुंदर कोकण आमचे। एकदा आमच्या कुडपण गावाला नक्की भेट द्या, नक्की येऊन जा। तर आमची निर्मला काकू पहिल्यापासून इथे खवा बनवतात। आणखी आम्ही इथे 5 रुपये 10 रुपये घेऊन खव्यासाठी यायचो पहिली, खूप वर्षापूर्वी। अजूनही खवा बनवतात। कष्ट करायला लागतं, हो खूप कष्ट करावं लागतंय। चारा नाही, पाटी दे। पाहू शकता आजही आपल्या शेलार मामांच्या गावी खवा बनवतात काकी। खूप मेहनत करतात, खूप कष्ट करावे लागतात। गायी पण आहेत ना आपल्या? गायी आहेत 2-3, म्हशी आहेत 2-3। मग काय फायदा होतो याच्यात? काकू मी खवा बनवता तुम्ही दूध आटवून, काय फायदा होतो याच्यात? हात आपल्या पोटासाठी काहीतरी करावंच लागतंय हो ना। तेच ना। कुठे जाता खवा विकायला? पोलादपूरला। पोलादपूरला? राजस्थान दुकानात। हा, खूप मेहनत करायला लागते। हो तेच ना। तर पाहू शकता आम्ही पहिल्यापासून म्हणजे काकूच्या घरी पैसे असलं ना तरी पण आलो की काकू आम्हाला खवा द्यायची। म्हणजे तेव्हा परिस्थिती खूप म्हणजे एवढी आता जशी आहे तशी परिस्थिती नव्हती। गंभीर परिस्थिती, तरी काकू कधी आम्हाला खाली हात पाठवत नसायची। अशी आमची निर्मला काकू खूप प्रेमळ आहे। गणेश तात्या अजूनही खूप मेहनत करतात, त्या खवा बनवतात, पोलादपूरला विकायला घेऊन जातात, खूप मेहनत करतात आजही। चांगल्या शिकवया। तर आम्ही शेलार मामांच्या समाधीकडे चाललेलो आहोत। पाहू शकता ही नदी आहे, छोटे छोटे नदी आहेत। रामादादा गुरे घेऊन येत आहेत। कसा हिरवगार निसर्ग आहे। तर पाहू शकता आपल्या शेलार मामांची समाधी आहे।
मामाची समाधी ही पहिला इतिहास लपून ठेवला होता, तो आता बाहेर पडला. कोंडाजी रायाजी शेलार मामा यांची ही समाधी आहे आणि आता ही 14वी पिढी चालली. या आता मी त्याची संपूर्ण व्यवस्था केलेली आहे आणि येणारे पर्यटक इथे येतात दर्शनासाठी. काही खात्यार आहेत त्यांच्या टायमाची आणि त्यांचं भाचस तानाजी मालुसरे सूर्याजी शेलारांची बहीण दिली होती गोडवली. शेलार मामांची बहीण दिली होती गोडवली ह्या गावात पाचगणीच्या बाजूला. तिथं काळोजी मालुसरेला तर त्याला युद्धामध्ये खानाच्या टायमात त्याला दोघाही भावांना मारलं. मग शेलार मामा इथून जाऊन भाच्याला ह्या गावात घेऊन आलं. इथं सगळं त्याला दांडपट्टा वगैरे सगळं शिकवलं. इथून ते उमरट आता उंबरट म्हणतात, त्या टायमाला उंबीरच्या ह्या गावात त्यांनी त्यांचे मामा दोघांनाही घेऊन गेले. कारण ह्या गावामध्ये इथं प्रतापगड किल्ला जवळ असल्या कारणाने त्याला भीती वाटू लागली. म्हणून इथून उंबरटला गेले. तिथून गावाच्या बाहेर झोपडी बांधून तिथं सगळं शिक्षण त्यांचं केलं आणि मग गडावर जाऊन महाराजांना भेटल्यातून त्या भाच्याला सैन्यामध्ये सामील केलं आणि तेही झालं. कोंढाणा किल्ला सर झाला त्या टायमाला तानाजी मालुसरे या धारातीची पडले आणि त्याला लात मारण्यासाठी उदयभान गेला. हेच त्यांच्या मामाने पाहिलं. मामाने हत्यार कोणचं हाती न पाळताना डायरेक्ट जाऊन उदयभानाची नरडी फोडली शेलार मामाने. आणि मग त्याच्यानंतर ह्या तानाजी मालुसरे गेल्यानंतर मामा आपल्या गावाला कुडपण ह्या गावी आलं आणि मग त्यांनी त्यांचा ध्यास घेतला की एवढा युद्धा भाचा गेला आणि त्याला काय ती तब्येत त्यांची बिघडत चालली. सारखा तानाजीचा ध्यास लागला आणि मग अशा यामध्ये 10 महिने झालं आणि 9व्या महिन्यामध्ये महाराज स्वतः इथं येऊन त्याला भेटून समजावून गेलं आणि मग 11व्या महिन्यामध्ये शेलार मामा इथे देहांत झाले. तेव्हाची ही समाधी ही 14वी पिढी आणि अजून आम्ही जतन करून ठेवले. अजून काय शासनाचं इथं काय हे नाही. थोडी जिकडं कळते तिकडं आमदार साहेब थोडी व्यवस्था करते. तर शेलार मामांच्या माहिती दिल्याबद्दल आपल्या सर्वांचा मी खूप खूप आभार मानते. चला तर आपण शेलार मामांचे घर पाहूया. पाहू शकता अशा या सुंदर ठिकाणी शेलार मामा येऊन बसलेले आहेत. आणखी त्यांचे एवढे गाव पूर्ण म्हणजे शेलार मामांचे वंशज आहेत. तर एकदा कुडपण गावाला नक्की भेट द्या. तरी आपल्या शेलार मामांची समाधी पाहू शकता. तरी एकदा कुडपण गावाला नक्की भेट द्या. तर हे शेलार मामांचे घर आहे. हे ते रहिवासी आहेत. बाबा पूजा करताय देवाची. हे आमचं कुळदैवत आहे. तर हे आमचं कुळदैवत आहे शेलार मामांचे. कुंभळीचं मातेचं चांग भलं. तर बाबा सांगा आपली माहिती. शेलार मामांचे वंशज आहे. इथं तानाजी मालुसरे सूर्याजी या घरात लहानाचं मोठं झालं. इथं थोडे दिवस शिक्षण झालं त्यांचं. अजून ह्या घराचं आम्ही हे राखून ठेवलंय. खूप जुनं घर आहे नाही. हे जात वाईन हे जात हे वाहीन आहे. ह्याच्यात पहिले कुटायचीत ना भात कुटायचीत. आणखी इकडे जाते दळायचं पाहू शकता. तर पाहू शकता हे दरवाजे अजूनही पहिल्या युगातले जसेच्या तसे आहेत. शेलार मामांच्या टायमाचे.
पाहू शकता. लोखंडासारखे मजबूत आजही आहेत. त्या टायमाच्या मातीच्या भीती मातीच्या भीती आहेत त्या टायमाच्या. अजूनही घर जसंच्या तसंच आहे. लाकडं बाद झाली. आता बाद झालेलं आहे घर. खूप वर्ष झाली ना घराला. तर याच घरी मी जन्म घेतलेला आहे. आणखी याच घराचा व्हिडिओ बनवते मी. शेलार मामांची मुलगी आहे मी. तर शेलार मामांची मुलगी आहे मी आणि आणखी आज व्हिडिओ बनवते. मला मालुसऱ्यांना दिलेली आहे. म्हणजे नाते आमचे तिथेच एकदम घट्ट जोडलेलं आहे. शेलार मामा, तानाजी मालुसरे, पहिले जे नातं होते तसेच आमचं नातं जोडलेलं आहे. आताही हीच ती चूल आहे. हीच जो पूर्वज शेलार मामा आले ते ह्याच चुलीवरती त्यांचा स्वयंपाक बनायचा. आणखी ह्याच चुलीवरून पूर्ण गाव म्हणजे वसलेलं आहे. हीच ती चूल आहे. अजूनही त्यांनी काही थोडीशी म्हणजे आता बदल केलेला आहे, पण घर तेच आहे, भिंती त्याच आहेत, जागाही तीच आहे. अजूनही तसंच राखून आठवणी ठेवलेल्या आहेत. जर तुम्हाला असे म्हणजे शेलार मामांचे गाव आवडले असेल, बघायचं असेल तर तुम्ही कधी येऊ शकता. तू तुझ्या पोरांना कशी द्यायचीस मग तवशीचं वडा करून? दोन टाइम देते बाय. इकडे बाहेर काढीत काय करता म्हणा. शरमाच्या घरात सवासणी आहेत असं बोलत नाही ना तू. बाय बाय एकाची युट्यूबला पाठवते. हो म्हणलं तू. तवशीचा वास आला. तू जायले घरात जा. पाळीला ठेवा. आमची जेव्हा येईल आपला हक्क आहे ना. हा, ताई पूजा करते आता सवासनींची. मोठी भरते. बोलत नाही. ताई पूजा करते, सवासनींची मोठी बसते. आमच्या घरी सवासनींचा कार्यक्रम आहे. मध्ये कटकट करत नाही. नाव घेत नाही. अगं इथं आला घरात ठेवला ना, चल आपल्याकडे प्रत्येकीच्या वेणे ना ग घाला. तिच्या काकडी ठेव ना बाई. तर सवासनी पूजून झालेले आहेत. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.